रेल्वे प्रशासनाने पुणे मिरज लोंढा महामार्गाच्या दुपदरीकरणासाठी शेतकऱ्यांच्या जमिनीवर अतिक्रमण करून त्यातून रेल्वे रूळ नेल्याने वसगडे येथील शेतकरी आक्रमक झालेत। या शेतकऱ्यांनी आज येथील एरळा नदीत जलसमाधी आंदोलन केले। सांगली जिल्ह्यातील वसगडे गावामधील शेतकरी, ग्रामस्थ आणि महिला यांनी एरळा नदी पात्रात रेल्वे प्रशासनाविरोधात जलसमाधी आंदोलन केले। रेल्वे प्रशासनाने पिकाऊ जमिनीत अतिक्रमण करून डबल ट्रॅक काढत असताना सर्व्हिस रोड दिलेले नाहीत। परिणामी सध्या सुरू असलेल्या ऊस हंगामामध्ये आजच्या घडीला येथील ऊस साखर कारखान्यांना घालायचा म्हटलं तरी तेथे ऊस वाहतूक करण्यासाठी रस्तेच उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांच्या समोर मोठे संकट उभे राहिले। जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी कालच एक पत्र पाठवून रेल्वे प्रशासनाने अतिक्रमण केलेल्या जागेचे योग्य मूल्यमापन करून संबंधित शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला द्यावा आणि त्यांच्यावर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत असा आदेश दिलेत। तरीही रेल्वे प्रशासनाने याबाबत अद्याप ठोस भूमिका घेतली नसल्याने वसगडे ग्रामस्थ संतप्त होऊन जलसमाधी आंदोलन करत आहेत। यापूर्वीही या सर्व परिस्थितीविरोधात आंदोलन करत असताना वसगडे ग्रामस्थांनी महालक्ष्मी एक्सप्रेस 5 तास अडवली होती। ग्रामस्थांच्या विरोधात यावेळी दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत या मागणीसाठी वसगडे ग्रामस्थ, महिला आणि शेतकऱ्यांनी एरळा नदीमध्ये जलसमाधी आंदोलन केले। यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून रेल्वे पोलीस आणि महसूल प्रशासनाचे अधिकारी आणि सांगली जिल्हा पोलीस यंत्रणेने चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता। कारण वरील मागण्यांसंदर्भात जोपर्यंत रेल्वे प्रशासन लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच सुरू ठेवण्याचा इशारा वसगडे ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी दिलाय। यावेळी रेल्वे प्रशासनाविरोधात ग्रामस्थांनी निषेधाच्या घोषणा देत जलसमाधी आंदोलन केलं। गेल्या हंगामात तुटलेल्या ऊसाला ज्या कारखान्यांनी 3000 पेक्षा कमी रक्कम दिली आहे त्यांनी टनास 100 रुपये आणि ज्यांनी 3000 रुपये दिले आहेत त्यांनी किमान आणखी 50 रुपये देण्यास कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांनी संमती दिल्याने ऊस दराबाबत सुरू असलेली कोंडी फुटली। यासाठी स्वाभिमानी संघटनेने गुरुवार सकाळपासून पुणे बेंगळुरू महामार्गावरील चक्काजाम आंदोलन केलं होतं। हे आंदोलन देखील 9 तासानंतर मागे घेण्यात आलंय। जिल्हाधिकारी कार्यालयात याबाबत झालेल्या बैठकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मागण्या मान्य करण्यात आल्या। पुढील 2 महिन्यात याला मुख्यमंत्र्यांकडून मान्यता देण्यात येणार असल्याचे या बैठकीनंतर सांगण्यात आले। या संदर्भात जोपर्यंत सर्व कारखानदार पत्र काढत नाही तोपर्यंत कारखाने सुरू होऊ देणार नाही असे माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगितलं। दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस दर आंदोलनाची कोंडी फुटली, मात्र सांगली जिल्ह्यातील ऊस दराबाबत अद्यापही कोणतीच भूमिका स्पष्ट झाली नाही। कोल्हापुरातील तिढा सुटल्याने आता सांगली जिल्ह्यातील कारखानदारांकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय। मिरज तालुक्यातील समडोळी येथील एका शेतकऱ्यास 14 ऊस तोडणी मजूर पुरवण्याच्या आमिषाने 5,86,000 गंडा घातल्याचा प्रकार आज उघडकीस आलाय। सदर फसवणुकीची घटना ही सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत घडली आहे। या प्रकरणी संदीप अशोक भिलवडे यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित शिवाजी मारुती शेंडगे आणि बत्ता शिवाजी शेंडगे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय। फिर्यादी संदीप अशोक भिलवडे यांचे समडोळी येथे ऊस शेती आहे। या ऊस तोडीसाठी त्यांना मजूर हवे होते। संशयितांना याबाबतची माहिती मिळताच दोघांनी फिर्यादी संदीप भिलवडे यांच्याशी संपर्क साधला। त्यांना मजूर पुरवण्याचं आश्वासन देऊन विश्वास संपादन केला। त्यानंतर फिर्यादी भिलवडे यांच्याकडून आरटीजीएसच्या माध्यमातून 8,86,000 रुपये बत्ता शेंडके यांच्या खात्यावर वर्ग करून घेतले। 11 ऑक्टोबर 2022 रोजी फिर्यादी भिलवडे यांचा चालक सुरेश शिवाजी गारळे यांस उर्वरित राहिलेले 39,000 रुपये संशयितांना दिले। यावेळी संशयित बत्ता शेंडके याने सध्या आमच्याकडील मजूर पळून गेल्याने ऊस तोडीसाठी मजूर पुरवण्याबाबत असमर्थता दर्शवली। यानंतर 27 ऑक्टोबर रोजी फिर्यादीच्या बँक खात्यात 2,90,000 रुपये वर्ग केले, तसेच त्यानंतर 10,000 रुपये वर्ग केले, मात्र नंतर उर्वरित पैसे देण्यास टाळाटाळ करण्यात आली। त्यामुळे फिर्यादी संदीप भिलवडे यांनी फसवणूक झाल्याची फिर्याद पोलीस ठाण्यात दाखल केली आहे। वाळवा तालुक्यातील बोरगाव येथील फार्नेमळा परिसरातील 12 बिघा हद्दीत जयकर गायकवाड यांच्या शेतात बिबट्याचं दर्शन झालंय। सचिन उत्तम शिंदे हे दुपारी 12:30 वाजता शेतात पाणी पाजायला गेले असता कुत्री भुंकत होती। त्यांनी आजूबाजूला पाहिले असता झाडावर पूर्ण वाढ झालेला बिबट्या दिसला। बिबट्याने आपला नैसर्गिक अधिवास बदलून ऊसाच्या फळात राहणं सुरू केल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। सध्या ऊसतोडी सुरू असल्याने बिबट्याची लपण्याची ठिकाणे बदलत आहेत। त्यामुळे या परिसरात बिबट्याची दहशत कायम असून लोकांनी खबरदारी घेणं गरजेचं आहे। याबाबत वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन योग्य त्या उपाययोजना करून शेतकरी आणि ग्रामस्थांना योग्य त्या सूचना आणि अन्य जागृती याबाबत कार्यवाही करावी अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत। वंचित बहुजन आघाडी ही इंडिया आघाडीच्या माध्यमातून युती करणार असल्याची चर्चा सुरू असतानाच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मात्र राज्यभर सत्ता संपादन निर्धार सभेचं आयोजन केले।
सांगली जिल्ह्यातही बुधवार दिनांक 29 नोव्हेंबर रोजी सत्ता संपादन सभेचं आयोजन करण्यात आले। या सभेला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे मार्गदर्शन करणार आहेत। सांगलीतील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम येथे दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास ही सभा संपन्न होणार आहे। या सभेची तयारी सुरू असून संपूर्ण जिल्ह्यातून 1 लाखहून अधिक नागरिक उपस्थित राहणार असल्याची माहिती जिल्ह्याचे प्रभारी संतोष सूर्यवंशी, युवा राज्य उपाध्यक्ष इंद्रजित घाटे यांनी दिली आहे। आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने इंडिया आघाडीशी युतीची वाट न बघता स्वतंत्र आखणी सुरू केली असून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार हे आपली छाप पाडतील असे या सभेच्या माध्यमातून मतदारांमध्ये तसेच जनतेमध्ये प्रबोधन करण्याचं काम सुरू असल्याची माहिती प्रभारी सूर्यवंशी आणि राज्य उपाध्यक्ष घाटे यांनी यावेळी दिली। सांगली महानगरपालिका क्षेत्रात 20 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर या कालावधीत संयुक्त कुष्ठरोग आणि क्षयरोग शोध मोहीम सुरू आहे। महापालिका आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार यांच्या सूचनेनुसार उपायुक्त वैभव साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर वैभव पाटील, शहर कार्यक्रम अधिकारी डॉक्टर मंजुषा दोरकर आणि जागतिक आरोग्य संघटना सल्लागार डॉक्टर चेतन हंडे यांच्यासह टीमकडून ही मोहीम सुरू आहे। जागतिक आरोग्य संघटनेच्या सूचनेनुसार सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात आरोग्य विभागाकडून 20 नोव्हेंबर पासून संयुक्त कुष्ठरोग आणि क्षयरोग शोध मोहीम सुरू आहे। यासाठी एकूण 100 टीम नियुक्त करण्यात आल्या आहेत। महापालिका क्षेत्रात 5,68,000 लोकसंख्येपैकी 30% लोकसंख्या 1,60,000चा सर्व्हे केला जातोय। आतापर्यंतच्या 4 दिवसात टीबीचे रुग्ण 465 इतके संशयित सापडले असून यामध्ये 3 रुग्ण टीबी बाधित आहेत। सध्या महापालिकेकडे 1,476 टीबी रुग्ण उपचार घेत आहेत, तर त्यांना निक्षय अनुदान योजनेअंतर्गत 500 रुपये प्रमाणे 6 महिन्यांपर्यंत अनुदान दिलं जाते। आतापर्यंत 738 टीबी रुग्णांना 500 रुपयांप्रमाणे अनुदान वाटप करण्यात आले। ही मोहीम 4 डिसेंबर पर्यंत सुरू राहणार आहे। आज जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागारचे डॉक्टर चेतन हंडे यांनी या मोहिमेला भेट देऊन पाहणी केली। यावेळी वडर कॉलनी, न्यू सर्वोदय कॉलनीमध्ये पथकाने घरोघरी जाऊन तपासणी केली। सांगली जिल्ह्याच्या रिक्त असलेल्या अप्पर पोलीस अधीक्षकपदी रितू खोकर यांनी पदभार स्वीकारला असून आज सांगली जिल्हा होमगार्ड कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांनी सदिच्छा भेट देऊन अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांचं स्वागत केलंय। रितू खोकर या 2018 बॅचच्या IPS अधिकारी आहेत। सांगलीच्या तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांची सातारा येथे बदली झाल्यानंतर गेल्या 2 महिन्यांपासून सांगलीचे अप्पर अधीक्षक पद रिक्त होते। या रिक्त असलेल्या अप्पर पोलीस अधीक्षकपदी रितू खोकर यांनी पदभार स्वीकारलाय। रितू खोकर या भारतीय पोलीस सेवेतील 2018च्या तुकडीमधील IPS अधिकारी आहेत। रितू खोकर या हरियाणा राज्यातील पानिपत येथील असून त्यांनी कुरुक्षेत्र विश्व महाविद्यालयामधून MSc गणित विषयात सुवर्ण पदक पटकावले होते। तत्कालीन गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी त्यांच्या या यशाबद्दल सन्मानित केलं होतं। शेतकरी कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या रितू खोकर यांचे वडील ताराचंद व आई सुनीता देवी हे दोघेही गावचे माजी सरपंच राहिलेले आहेत। रितू खोकर यांनी UPSC 2017च्या परीक्षेत 141वी रँक मिळवली असून त्यांना महाराष्ट्र कॅडर मिळाले होते। त्या सध्या अकोला जिल्ह्यातील अकोट येथे उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत होत्या। ग्रामीण गृहनिर्माण योजना अंतर्गत कार्यरत राज्य, विभाग, जिल्हा प्रोग्रामर आणि संगणक परिचालक यांच्या मूळ वेतनामध्ये वाढ, नियमित वेतनासह आणि 58 वर्षापर्यंत नोकरीची हमी देण्यात यावी या मागणीसाठी 28 नोव्हेंबरपासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा दिलाय। महाराष्ट्र राज्य घरकुल संगणक परिचारक संघटनेच्या वतीने जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रभारी प्रकल्प संचालक व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओसवाल यांना जिल्हा प्रोग्रामर दयानंद चव्हाण, जिल्हा ऑपरेटर अमित पाटील यांनी निवेदन दिली। ग्रामीण गृहनिर्माण योजना शासनाची अत्यंत महत्त्वाची व लक्षवेधी योजना असून रात्रंदिवस झटून वेळेत काम करणाऱ्या राज्यस्तरीय, विभागस्तरीय, जिल्हास्तरीय प्रोग्रामर व तालुकास्तरीय ऑपरेटर तुटपुंजा मानधनावर काम करत आहेत। घरकुल योजना ग्रामीणच्या प्रोग्रामर आणि ऑपरेटर यांनी मूळ मानधनात वाढ करणं व मागण्या पूर्ण करण्याबाबत प्रधान सचिव ग्रामीण विकास व पंचायत राज विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई तसेच प्रकल्प संचालकांना निवेदन दिले। मागण्यांबाबत सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास 28 नोव्हेंबर 2023 पासून बेमुदत कामबंद आंदोलन करावं लागेल असं कळवलं आहे।